जुलै 2024 इंगळी गावामध्ये महापूर आल्यामुळे महापुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले होते। तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्या अनुषंगाने शासनाने पंचनामे करून त्यांच्या घरात महापुराचे पाणी शिरले आहे अशा कुटुंबांना सानुग्रह अनुदान जाहीर केले होते। तसेच शेतकऱ्यांना देखील पीक नुकसानीसाठी देखील मदत जाहीर केली होती। महापुराचे पाणी शिरलेल्या कुटुंबांचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे या विरोधात इंगळी गावातील शिवसेना शहर प्रमुख माननीय केशव पाटील उभाटा गट त्यांच्या सहकार्याने आवाज उठवण्याचे ठरवून एक वेळा आमरण उपोषण, दुसऱ्या वेळी पंचगंगा नदी घाटावर जल आंदोलन केले। तरी सुद्धा शासनाने आणि शासकीय अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे तिसऱ्या वेळी 18 डिसेंबर 2024 पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गाव बंद ठेवून आमरण उपोषण सुरू केले। 3 दिवसाच्या उपोषणावेळी नागपूर येथे मंत्रिमंडळाचे अधिवेशन सुरू होते। त्यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र अशोकराव माने बापू यांनी अधिवेशनामध्ये इंगळीतील पूरबाधित कुटुंबाचा सानुग्रह अनुदान आणि शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा प्रश्न मांडल्यामुळे प्रशासनाला जाग आली। ज्यांना स्थलांतरित केलेला आहे आणि त्याच्या भोवताली पाणी आहे त्या लोकांना अनुदान मिळत नाही। 1919 साली आपल्या तो जी.आर. झालेला आहे की ज्या घरात पाणी गेलं नाही त्या लोकांना 10,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान द्यावं, परंतु अद्यापपर्यंत त्या लोकांना सानुग्रह अनुदान मिळालं नाही। तेव्हा ज्या घराभोवती पाणी गेलेलं आहे आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत अशा लोकांना ते अनुदान मिळावं यासाठी आमच्या या भागातील लोकांचं आपण अनेक लोक त्याचे उपोषण करतात, अनेक लोक त्याच्यासाठी संघर्ष करतात, पण अद्यापपर्यंत त्यांना ते अनुदान मिळालं नाही। ते मिळावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। प्रशासनाने उपोषणकर्त्या शिष्टमंडळास प्रांताधिकारी चौगुले मॅडम यांनी चर्चेसाठी बोलावून समिती गठीत करण्यात आली। पूरबाधित कुटुंबाचे व्हिडिओ शूटिंग पाहून फेर सर्वे आणि समितीतर्फे घटनास्थळी पाहणी करण्यात आली। काल दिनांक 26/12/2024 रोजी उपोषणकर्त्या समितीने आमदार बापू यांची भेट घेऊन अधिवेशनात प्रश्न मांडल्याबद्दल आभार व सत्कार करण्यात आला आणि आमदार बापूंच्याकडून उपोषणकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। आमरण उपोषण आमदार बापू त्यांच्या नागपूर अधिवेशनातील मांडण्यात आलेल्या प्रश्नामुळे गुरुवार दिनांक 26/12/2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक नुकसानीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। आमदार बापू यांच्या सत्कारावेळी उपोषणकर्ते, त्यांचे सहकारी माननीय केशव पाटील, बबन पाटील, अण्णा येरवडे, शाणूर नायकवडे, अमर चौगुले, लाखन जमादार, विजय शिंदे, बुदगुंडा बिरांजे, अप्पासो बिरांजे, मधुकर भातमारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते।